आज आपण बघणार ही हायड्रोलिक बॉडी आहे, याचे पार्ट्स आणि याचे कार्य। तर ही जी आहे ही हायड्रोलिक बॉडी आहे किंवा याला हायड्रोलिक हाऊसिंग सुद्धा म्हणतात। याच्यामध्ये हायड्रोलिक मधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हा कंट्रोल वॉल। त्याचं नाव जसं आहे तसं त्याचं काम आहे। हायड्रोलिक मध्ये ऑइलचं कंट्रोलिंग करण्याचं काम हा कंट्रोल वॉल करत असतो। या कंट्रोल वॉलमध्ये आतमध्ये स्पूल वॉल, अनलोडिंग वॉल असे वेगवेगळे आतमध्ये डिसमेंटल केल्यानंतर आपल्याला भरपूर वॉल्स याच्यामध्ये दिसतात। त्यानंतर हा एक मोठा पार्ट आहे, त्याला म्हणतात रॅम। आणि आतमध्ये याच्यात पिस्टन असतो। पिस्टन हा पाठीमागे ढकलला जातो आणि जसं पिस्टन पाठीमागे ढकललं गेलं की हा पिस्टन मार्फत हा कनेक्टिंग रॉड आहे। हा कनेक्टिंग रॉड पाठीमागे ढकलला जातो आणि कनेक्टिंग रॉड हा दुसऱ्या टोकाला क्रँकला जोडलेला आहे आणि क्रँक हा हायड्रोलिकच्या रॉकर शाफ्टवर जोडलेला आहे। हायड्रोलिक आर्मचा जो शाफ्ट असतो, हा जो शाफ्ट गेलेला आहे, हा शाफ्टवर हा क्रँक जोडलेला आहे। याला क्रँक म्हणतात आणि हा हायड्रोलिक शाफ्ट म्हणतात। तर त्याच्याद्वारे त्याला दोन्ही साईडला दोन रॉकर आर्म दिलेले आहे। हा हायड्रोलिक रॉकर आर्म, हा पण हायड्रोलिक रॉकर आर्म आहे। आणि या हायड्रोलिक रॉकर आर्मला लोअर लिंकेज दिलेले असतात खालीच्या साईडला, आणि आपण यालाच मग पुढं वरती अवजार जोडतो। तर जसं हा पिस्टन पाठीमागे ढकलला जातो, कनेक्टिंग रॉड हा पाठीमागे येतो आणि हा क्रँक पाठीमागे गेल्यामुळे हे रॉकर आर्म हे वर उचलले जातात आणि ट्रॅक्टरला लागलेले जे अवजार आहे ते जमिनीपासून वर उचलले जातात। जेव्हा लिव्हर आपण पोझिशन कंट्रोल लिव्हर म्हणजे हा काळा लिव्हर वर सरकवतो तर कंट्रोल वॉलमधलं ऑइल रॅम सिलेंडरमध्ये जाते आणि रॅम सिलेंडरमधून पिस्टनच्या समोर ऑइल जाऊन पिस्टनला ते पाठीमागे ढकलते आणि त्याच्यामुळे हे रॉकर आर्म वर उचलले जातात आणि त्याला लिफ्ट रॉड दिलेले असतात आणि त्या लिफ्ट रॉडवरती खाली लोअर लिंक दिलेले असतात आणि लोअर लिंकद्वारे आपण दोन अवजाराचे टोक तिथं जोडतो आणि एक टॉप लिंकला जोडतो। असे 3 पॉईंट लिंकेज दिलेले असतात आणि 3 पॉईंट लिंकेज हे वर उचलले जातात। जसं जसं आपण अवजार वर उचलणार तसं इम्प्लिमेंट हे जमिनीपासून अवजार हे जमिनीपासून वर उचललं जाणार। जसं आपण ही PC लेअर खाली करणार, इथं बघा ही पोझिशन दिसते तुम्हाला है ना, जसं खाली करणार तर आतमधला जो स्पूल वॉल आहे तो खाली आतमध्ये जातो आणि हायड्रोलिक सिलेंडरमध्ये जो जाणारा ऑइल आहे त्याचा मार्ग तो बंद करतो किंवा तिथं जाऊ देत नाही आणि मग दुसरा वॉल अनलोडिंग वॉल तो ओढतो आणि हायड्रोलिक ऑटोमॅटिक खाली येते। जसं लिव्हर खाली केलं तर हायड्रोलिक खाली येईल, लिव्हर वर केलं तर हायड्रोलिक वर जाईल। त्याला पोझिशन कंट्रोल लिव्हर। दुसरा एक लिव्हर दिलेला आहे तो आहे ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर। पोझिशन कंट्रोल लिव्हर आहे। लाल लिव्हर जो असतो तो ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर आहे। ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर म्हणजे जमिनीमध्ये अवजार किती खोल आपल्याला टाकायचं आहे त्याची सेटिंग आपण लाल लिव्हरच्या साहाय्याने करू शकतो। पोझिशन कंट्रोल लिव्हर हे अवजार जमिनीपासून वर उचलणे, किती हाईटपर्यंत वर उचलायचं आहे किंवा अवजार वर उचललेले जे अवजार आहे किंवा इम्प्लिमेंट्स आहे ते जमिनीपर्यंत खाली आणणे, जमिनीपर्यंत, जमिनीच्या आतमध्ये नाही, त्याच्यासाठी हा पोझिशन कंट्रोल लिव्हर आहे। कोणतंही हायड्रोलिक अवजार, कोणतंही हायड्रोलिक ट्रॅक्टरचे जे इम्प्लिमेंट्स जोडतो आपण त्याला, तर ते जमिनीमध्ये टाकायचं काम हायड्रोलिक करत नाही। हायड्रोलिकचं काम आहे की जे ट्रॅक्टरला आपण अवजार जोडलेले आहे ते जमिनीपासून वर उचलणे आणि जेव्हा लिव्हर आपण डाऊन पोझिशनमध्ये गेले करतो तेव्हा त्या अवजारच्या वजनानं, जे इम्प्लिमेंट्स जोडलेले असतात त्याच्या वजनानंच तो खाली ऑटोमॅटिक येत असतो। म्हणून हायड्रोलिकचं काम जमिनीपासून इम्प्लिमेंटला वर उचलण्यासाठी आहे। जमिनीमध्ये किती आतमध्ये खोली पाहिजे हे कोणतंही हायड्रोलिक काम करत नाही। जसं कोणतंच हायड्रोलिक बनलेलं नाही, कोणतंच ट्रॅक्टर बनलेलं नाही, है ना।